नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट ए क्यूब साइन बी मायनस सी. त्याच पद्धतीनं अजून एक टर्म दिलेली आहे बी क्यूब साठी आणि सी क्यूब साठी तिसरी टर्म दिलेली आहे. दिस इज इक्वल टू 0 हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता काय करतोय, याच्यातली एकच टर्म घेऊया लिहून पहिल्यांदा. त्याचं सिम्प्लिफिकेशन बघूया काय येते आणि मग त्याच्यावरून काय त्याचं जनरलायझेशन करता येते का हे आपण त्याच्यामध्ये बघूया. फर्स्ट टर्म आहे ए क्यूब ही टर्म माहिती. मग हे ए क्यूब तसंच ठेवतोय. साइन बी मायनस सी, साइन बी कॉस सी मायनस कॉस बी साइन सी. आता याच्यामध्ये हे जे साइन बी आणि साइन सी आहे यांच्यासाठी पहिल्यांदा साइन रूल वापरून घेतोय आणि नंतर आपल्याला कॉस रूल पण वापरावं लागेल. पहिल्यांदा ह्यानं काय सिम्प्लिफिकेशन होते का ते बघूया आपण. मग साइन रूल जो आहे तो आपला असा आहे ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू के कन्सिडर करतोय. याचा रेसिप्रोकल वापरला असता तर ठीक आहे, आता मांडले तर आता असू दे. मग याच्यावरून साइन ए इक्वल टू ए अपॉन के येणार. साइन बी इक्वल टू बी अपॉन के आणि साइन सी इक्वल टू सी अपॉन के. या पद्धतीने ना मला इथं साइन बी पाहिजे आणि साइन सी पाहिजे. देअरफॉर ए क्यूब साइन बी मायनस सी इज इक्वल टू हे ए क्यूब तसंच ठेवतोय. साइन बी च्या ठिकाणी वापरतोय बी अपॉन के, पुढं कॉस सी ॲज इट इज मायनस कॉस बी. साइन सी च्या ठिकाणी वापरतोय सी अपॉन के. मग याच्यातून के कॉमन घेऊया बाहेर. सो दिस इज इक्वल टू ए क्यूब डिव्हायडेड बाय के इंटू ब्रॅकेट हे बी तसंच ठेवतोय इथलं. कॉस सी साठी कोसाइन रूल आपल्याला वापरता आला पाहिजे. मग कोसाइन रूल आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2ab मायनस इथं सी आहे शिल्लक राहिलेलं ते सी पुढं लिहितोय. कॉस बी साठी येणार ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिव्हायडेड बाय ट्वाइस ए सी. हे असं येईल. आता याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन असं होईल हे बी कॅन्सल होईल. इथं एक सी कॅन्सल होईल. दोघांचाही छेद 2a हा समान येईल इथं. त्यामुळे ए क्यूब डिव्हायडेड बाय के इंटू ब्रॅकेट यांचे डिनॉमिनेटर सेम असल्यामुळं अंशांची डायरेक्ट न्यूमरेटर्सची डायरेक्ट तुम्ही सबट्रॅक्शन करू शकताय. मग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर हे मायनस पुढं द्या मायनस ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हे असं होणार डिव्हायडेड बाय 2a हे आहे तिथं. आता याचं सिम्प्लिफिकेशन परत पुढं. सो दिस इज इक्वल टू इथलं एक ए कॅन्सल करून घेतोय म्हणजे इथं ए क्यूबच्या ऐवजी आता येणार ए स्क्वेअर डिव्हायडेड बाय के इंटू ब्रॅकेट. ह्याच्यामध्ये बघा हे ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर हे कॅन्सल होईल. त्यानंतर बी स्क्वेअर 2 वेळा आहे म्हणजे ट्वाइस बी स्क्वेअर आणि मायनस सी स्क्वेअर पण 2 वेळा आहे मायनस 2c स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2. या 2 न सेपरेट डिव्हाइड करून घ्या
म्हणजे मग हे तुम्हाला काय मिळेल, दिस इज इक्वल टू ए स्क्वेअर अपॉन 2k एकत्र घेतोय, हे 2 पुढे घेतलं इथं, सॉरी 2 ला 2 कॅन्सल करून टाका, ते 1 मिनिट नंतर परत ते आणि घेऊन बसत, कुठं बसताय त्याला, कॅन्सल होतंय तर कॅन्सल करूया, हे कॅन्सल होईल, दोन याला सेपरेट डिवाइड केल्यानंतर, म्हणजे इथं काय शिल्लक राहील, ही टर्म अशी शिल्लक राहील. आता हे काय होतं ते परत एकदा मी इकडं मांडतोय, ए क्यूब इंटू ब्रॅकेट साइन बी मायनस सी, हे असं आहे बघा. याच्यासाठी हे सिम्प्लिफिकेशन येते. मग सिमिलरली बाकीचे पण सिम्प्लिफिकेशन तुम्ही डायरेक्ट मांडू शकताय. सिमिलरली सेकंड टर्म आहे बी क्यूब साइन सी मायनस ए, दिस इज इक्वल टू, त्याचं काय येणार बघा, याच्यासारखं सिमिलरलीच आपल्याला हे इथं कन्सिडर करावं लागेल. बी स्क्वेअर अपॉन के इंटू ब्रॅकेट सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अँड थर्ड टर्म आहे सी क्यूब साइन ए मायनस बी, दिस इज इक्वल टू सी स्क्वेअर अपॉन के इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ह्या 3 टर्म्स मला मिळतील. मग आता ह्याचं जे त्यांनी एल एच एस दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये, ते या तिघांची बेरीज आहे. एक्झाम्पल घेऊया आपण इथं खाली, त्याला कॉपी करून घेतो. हे एक्झाम्पल, आता त्याचं एल एच एस जे आहे ते आहे या तिघांची बेरीज आहे. ठीक आहे, मग हे ह्या तिन्ही टर्म्स आपण फाइंड आउट केलेल्या आहेत, त्या तिघांची बेरीज मांडून घेऊया. ए स्क्वेअर अपॉन के इंटू ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस, इथं सेकंड टर्म आहे बी स्क्वेअर अपॉन के इंटू ब्रॅकेट सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन के इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग याच्यातून कॉमन येते 1/k, ते तेवढं कॉमन घ्या. आणि आता ह्याला फक्त आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. करूया त्याला सिम्प्लिफिकेशन. 1/k हे जर तुम्ही कॉमन घेतलं तर याच्यात शिल्लक काय राहते बघा, ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर, ही पहिली टर्म झाली, प्लस आता बी स्क्वेअर ने इथं मल्टिप्लाय करा, बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर येते, त्यालाच मी ए स्क्वेअर बी स्क्वेअर असं पण लिहितोय, प्लस इथं काय येणार, सी स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजेच बी स्क्वेअर सी स्क्वेअर, हे असं म्हणतोय. आता याच्यामधल्या जर टर्म्स तुम्ही बघितल्यात, हे सगळं बेरजेमध्येच आहे, त्यात काही प्रश्नच नाहीये. हे ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि हे मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॅन्सल, मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर सी स्क्वेअर, हे पण कॅन्सल होईल, तसंच हे पण कॅन्सल होईल. म्हणजे फायनल हे 1/k आहे, पण त्याच्या पुढं 0 आहे, त्यामुळे ह्याचं फायनल आन्सर इक्वल टू 0, आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं आहे, दॅट इज इक्वल टू RHS. therefore LHS इक्वल टू RHS, आणि हे या पद्धतीनं व्हेरीफाय होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इफ कॉट ए cot B, cot C are in AP arithmetic progression, show that A square B square C square are also in AP. या पद्धतीनं त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. मग बघा जरा, एपीचं बेसिक तुम्हाला माहित पाहिजे.
मग त्या पद्धतीनं जे दिलंय ते पहिल्यांदा मांडूया आपण इथं. गिव्हन दॅट कॉट ए, कॉट बी, कॉट सी आर इन एपी, देअरफॉर काय होणार मग, डिफरन्स कॉन्स्टंट असतो एपी मध्ये. म्हणजेच कॉट बी मायनस कॉट ए, दिस इज इक्वल टू कॉट सी मायनस कॉट बी. हे असे कॉट बी ची ही टर्म इकडे घेतोय, इकडे एक आहे कॉट बी, यांना एकत्र घेतोय, हे पलीकडे पाठवतोय. त्यामुळे हे काय होईल, कॉट बी प्लस कॉट बी होणार इकडं. याला इकडे घ्या, ते इकडे आल्यानंतर प्लस होईल कॉट ए प्लस कॉट सी. म्हणजेच हे काय होणार आहे, 2 टाइम्स कॉट बी, दिस इज इक्वल टू कॉट ए प्लस कॉट सी. हे त्यांनी जे दिलेलं आहे त्याच्यावरून असं रिलेशन मिळालंय. हे काय बघा बरं, हे तिघ जण ज्या वेळेला एपी मध्ये असतील त्यावेळेला असं रिलेशन आहे. मग त्यांनी प्रूव्ह करायला जे विचारले, ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर ऑल्सो इन एपी. मग सेम या पद्धतीनं इथं काय आपल्याला प्रूव्ह करावं लागेल, 2b² इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, हे सिद्ध करावं लागेल. त्यामुळे लक्षात ठेवा, हे आपलं फायनल इक्वेशन मिळालं पाहिजे. मग आता याच्यामध्ये चेंजेस करूया. कॉट बी आहे, कॉट म्हणजेच काय येणार, कॉस बी डिव्हायडेड बाय साइन बी इज इक्वल टू कॉस ए अपॉन साइन ए प्लस कॉस सी अपॉन साइन सी, हे असेल. आता याला सिम्प्लिफाय करूया, काय काय होते बघू पुढे. देअरफॉर 2 टाइम्स कॉस बी डिव्हायडेड बाय साइन बी, दिस इज इक्वल टू, याचा लसावी येणार साइन ए इंटू साइन सी. तिरकस गुणाकार करून घ्या. साइन सी इंटू कॉस ए प्लस साइन ए इंटू कॉस सी, म्हणजेच कॉस सी इंटू साइन ए. यानं याला मल्टिप्लाय केलं, यानं याला मल्टिप्लाय केलं, अंशामध्ये मांडलेलं आहे. सो दिस इज इक्वल टू 2 टाइम्स कॉस बी so 2 cos b divided by sin b, दिस इज इक्वल टू, हा फॉर्म्युला आहे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. याचा अर्थ हा फॉर्म्युला आहे साइन सी प्लस ए किंवा साइन ए प्लस सी, काही घेतलं तरी चालेल, तिथं काही अडचण नाहीये. साइन ए इंटू साइन सी हे असेल. त्याच्या पुढे जाऊया आता आपण थोडंसं आणखी. आता हे जे ए प्लस सी आहे त्याच्यासाठी इन ट्रायंगल एबीसी ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय येणार. त्याच्यावरून ए प्लस सी इक्वल टू पाय मायनस बी या पद्धतीने येईल. ही व्हॅल्यू इथं वापरा. म्हणजेच हे काय होते बघा, 2 टाइम्स कॉस बी डिव्हायडेड बाय साइन बी, दिस इज इक्वल टू, इथे येणार साइन पाय मायनस बी डिव्हायडेड बाय साइन ए इंटू साइन सी हे असेल. बघा
कशा पद्धतीने आपण कुठपर्यंत आलोय ते. त्याच्या पुढे जाऊया आता आपण. साइन पाय मायनस बी म्हणजे हे डिव्हायडेड बाय 2 नाही, याचा अर्थ साईनचं साईनच राहणार तिथं. बघा, लक्षात येते का? साइन पाय मायनस थिटा, त्याचा फॉर्म्युला, आणि हा सेकंड क्वाड्रंट येतो त्यामुळे तिथं साइन पॉझिटिव्हच आहे, हे असं येतं, तेच इथं वापरूया आता. सो दिस इज इक्वल टू 2 cos b divided by sin b is equal to sin b divided by sin a into sin c, हे असं येईल. मग आता ह्या साइन बी ला पण इकडे घेतोय, म्हणजे साइनच्या सगळ्या टर्म्स एकत्र येतील. बघूया काय होते मग त्याच्यानंतर. सो 2 cos b दिस इज इक्वल टू साइन बी ने इकडे मल्टिप्लाय करा, हे होणार साइन स्क्वेअर बी डिव्हायडेड बाय साइन ए इंटू साइन सी. आता या इक्वेशन मध्ये उजव्या बाजूला साइन रूल वापरून घेतोय आणि डाव्या बाजूला कोसाइन रूल वापरून घेतोय. मग कोसाइन रूल काय येणार बघा, कॉस बी इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2ac येणार. त्यानंतर साइन ए अपॉन ए is equal to sin b upon b is equal to sin c upon c. This is equal to k. मग याच्यावरून साइन ए इक्वल टू के ए, साइन बी इक्वल टू के बी आणि साइन सी इक्वल टू के सी, हे असे. ह्या सगळ्या व्हॅल्यूज या इक्वेशन मध्ये वरच्या वापरायच्या आहेत. त्यांना पाहिजे असेल आपण इक्वेशन 1 इथं लिहूया. देअरफॉर 2 इंटू ब्रॅकेट कॉस बी च्या ठिकाणी हा फॉर्म्युला येणार, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिव्हायडेड बाय ट्वाइस ए सी. दिस इज इक्वल टू साइन स्क्वेअर बी म्हणजेच के बी चा स्क्वेअर डिव्हायडेड बाय साइन ए च्या ठिकाणी येणार के ए आणि साइन सी च्या ठिकाणी येणार के सी. आता याचं सिंप्लिफिकेशन करूया. देअरफॉर हे 2 हे 2 कॅन्सल करतो, शिल्लक जे काय राहते ते मांडूया पहिल्यांदा. ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिव्हायडेड बाय ए सी. दिस इज इक्वल टू के स्क्वेअर बी स्क्वेअर डिव्हायडेड बाय के स्क्वेअर इंटू ए इंटू सी. हे के आणि के एकत्र केलं, एसी ला बाजूला ठेवलं, के स्क्वेअर कॅन्सल होईल, हे एसी ला एसी पण कॅन्सल होईल. ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दिस इज इक्वल टू बी स्क्वेअर. हे इकडे घ्या म्हणजे ते काय होणार बघा, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर दिस इज इक्वल टू 2b स्क्वेअर. हेच आपण वरती लिहून ठेवलेलं होतं मगाशी, बघा आठवते का? आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे ते बघा, हे प्रूव्ह करायचं. तुम्ही हे प्रूव्ह केलं की याचा अर्थ काय होईल, हे तिघ जण ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर दे आर इन एपी, त्यामुळे हे सिद्ध झालेलं आहे आपलं. बघा इथं हे फायनल इक्वेशन. त्याच्यावरून मग तुम्ही असं घेऊ शकताय, देअरफॉर ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर also in AP. त्या पद्धतीने हे कम्प्लीट होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन ट्रायंगल एबीसी a cos a equal to b cos b, then prove that
द ट्रायंगल इज राईट अँगल्ड ऑर ॲन आयसोसेलस ट्रायंगल. ह्या एका कंडिशन वरून हे प्रूव्ह करू शकताय की तो ट्रायंगल राईट अँगल्ड असेल किंवा आयसोसेलस तरी असेल. आपण बघूया एक एक कंडिशन त्यांनी जी काय दिलेली आहे ती लिहून घेऊया. गिव्हन दॅट a cos a इज इक्वल टू b cos b. मग हे जे स्मॉल ए आणि स्मॉल बी आहे त्याच्यासाठी साइन रूल वापरूया. बाय साइन रूल a इक्वल टू k साइन a, स्मॉल b इक्वल टू k साइन b. ह्या व्हॅल्यूज याच्यामध्ये वापरूया. देअरफॉर k साइन a ब्लॅक का होते कुणास k साइन a इंटू कॉस a, दिस इज इक्वल टू k साइन b इंटू कॉस b. याच्यातलं k कॅन्सल करतोय. आता दोन्ही बाजूला 2 न मल्टिप्लाय करून घेतोय म्हणजे फॉर्म्युला तयार होईल तिथं 2 साइन a कॉस a इज इक्वल टू 2 साइन b कॉस b. हा झाला साइन 2a चा फॉर्म्युला झाला. हा झाला साइन 2b चा फॉर्म्युला झाला. ते साइन 2b अलीकडे घ्या. साइन 2a मायनस साइन 2b दिस इज इक्वल टू 0. मग हे साइन सी मायनस साइन डी आहे. म्हणजेच हे काय होणार 2 कॉस, पहिल्यांदा यांची बेरीज 2a प्लस 2b डिव्हायडेड बाय 2 इंटू साइन, त्याच्यामध्ये यांची सबट्रॅक्शन मांडावी लागेल. दिस इज इक्वल टू 0 येणार. म्हणजेच 2 कॉस, दोन इथं डिवाइड करा, a प्लस बी येणार इंटू साइन a मायनस बी, इथं पण 2 डिवाइड करून घेतलं इक्वल टू 0. आता हे जे पुढं 2 आहे यानं इकडं उजवीकडे डिवाइड करतोय 0ला, ते पण निघून जाईल. त्याच्याबरोबरच हे a प्लस बी हे जरा चेंज करून घेतोय. इन ट्रायंगल ABC कॉस a प्लस बी, सॉरी, ट्रायंगल एबीसी मध्ये a प्लस बी प्लस सी दिस इज इक्वल टू पाय. मग त्याच्यावरून a प्लस बी इक्वल टू ते येणार पाय मायनस सी. ही व्हॅल्यू इथं वापरूया. हे 2 मी काढून टाकतोय. कॉस a प्लस बी च्या ठिकाणी येणार कॉस पाय मायनस सी साइन a मायनस बी ॲज इट इज. दिस इज इक्वल टू 0. मग डिवायडेड बाय 2 नाही, म्हणजे इथं कॉस सी येणार. पाय मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट, तिथं साइन पॉझिटिव्ह आहे, हे कॉस आहे, त्यामुळे याचा आन्सर मायनस येईल. हे असेल. मग इकडे इक्वल टू 0 आहे, त्यामुळे हे मायनस पण तुम्ही काढून टाकू शकताय, काहीच अडचण नाही त्याच्यात. -1 आहे असं कन्सिडर करा, त्यांना इकडे डिवाइड करून टाका. म्हणजेच तुम्ही हे असं पण लिहू शकताय मायनस साइन काढून. याच्यावरून 2 पॉसिबिलिटीज आहेत. कॉस सी इक्वल टू 0 और साइन a मायनस बी दिस इज इक्वल टू 0. मग कॉस सी इक्वल टू 0 याचा अर्थ सी इक्वल टू पाय बाय 2 और साइन a मायनस बी इक्वल टू 0 म्हणजेच a मायनस बी इक्वल टू 0 दॅट इज इक्वल टू देअरफॉर a इक्वल टू बी. अशा ह्या ज्या 2 कंडिशन्स तुम्हाला मिळतात त्याच्यावरून तुम्ही काय कन्क्लुजन काढू शकताय ते लिहायचं. देअरफॉर triangle ABC is
A right angled triangle or an isosceles triangle. या पद्धतीनं त्याचं फायनल आन्सर तुम्हाला मिळेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. विथ युज्युअल नोटेशन्स प्रूव्ह दॅट 2 into ब्रॅकेट अशी टर्म दिलेली आहे एवढी सगळी आणि हे सोडवून एवढे येते हे सिद्ध करा म्हटले. कॉस ए कॉस बी कॉस सी दिसते आणि परत पुढे बी सी ए सी ए बी आहे. कोसाइन रूल वापरा आणि सिम्प्लिफाय करा, येते बरोबर त्याचा आन्सर. एल एच एस लिहून घेते पहिल्यांदा. एल एच एस इक्वल टू 2 into ब्रॅकेट बी सी कॉस ए प्लस ए सी कॉस बी प्लस ए बी इंटू कॉस सी. सो दिस इज इक्वल टू, हे दोन पण आत मल्टिप्लाय करून घ्या कारण छेदामध्ये त्या पद्धतीने टर्म्स येणारच आहेत. आणि हे जे कॉस्टच्या टर्म्स आहेत त्या ठिकाणी कोसाइन रूल वापरून टाका. बघा काय होणार. 2bc कॉस ए च्या ठिकाणी येणार बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2bc हे असेल. सेम प्रोसिजर ह्या दोन इथं मल्टिप्लाय करायचं आहे. 2ac कॉस बी च्या ठिकाणी येणार ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2ac प्लस इथे येणार 2ab. इथं ब्रॅकेटमध्ये बघा कॉस सी आहे त्यामुळे येणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2ab. या पद्धतीनं इथलं 2bc कॅन्सल, 2ac कॅन्सल, 2ab ला 2ab कॅन्सल. आता बाकीचं जे काय राहते ते व्यवस्थित फक्त मांडून घ्या. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, त्याच्या पुढे आहे ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. मग हे टोटल किती होणार बघा. आता कशा पद्धतीने त्यांनी काय विचारलंय, ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर शिल्लक राहते. मग राहते बरोबर आहे की मायनस ए स्क्वेअर हे कॅन्सल झालं. त्यानंतर हे एक बी स्क्वेअर हे मायनस बी स्क्वेअर ते पण कॅन्सल झालं. हे सी स्क्वेअर आणि हे शेवटचं मायनस सी स्क्वेअर हे पण कॅन्सल झालं. शिल्लक राहतील एवढेच. सिंपल एक्झाम्पल एकदम. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर दॅट इज इक्वल टू आर एच एस. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट टाईप बघा. याच्यामध्ये त्यांनी ए बी आणि सी यांच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलंय. मग याच्यामध्ये तुम्हाला फक्त फॉर्म्युले तेवढे व्यवस्थित सगळी माहिती पाहिजे. आणि शक्यतो करून या प्रकारचा प्रॉब्लेम अजूनपर्यंत एकदाही परीक्षेमध्ये आलेला नाही. येण्याची शक्यता सुद्धा फार कमी आहे. प्रोसिजर सांगतो मी, फॉर्म्युले फक्त वापरून तेवढं तुमचं तुम्ही सोडवून ठेवा, तुम्हाला जमतील त्या पद्धतीने. तर ह्याने ए बी सी दिलेला आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 2s. मग 2s इक्वल टू इथं काय येणार बघा. ए ची व्हॅल्यू 18, हे 24 आणि हे सी ची व्हॅल्यू 30. 4 आणि 8 12, 2 हातचे आले 1, 3 4 6 7 हे असं येणार. याच्यावरून एस इक्वल टू येणार 36. ही तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. आता याच्यातला कुठलाही एक फॉर्म्युला मी फक्त इथं तुम्हाला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून दाखवतोय. तुमचं तुम्ही ते निवांत सोडवा. कॉस ए इक्वल टू हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय येणार. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिव्हायडेड बाय ट्वाइस बी सी. याच्यामध्ये व्हॅल्यूज फक्त वापरा. मग बी ची व्हॅल्यू आहे 24 त्याचा स्क्वेअर, सी ची व्हॅल्यू आहे 30 त्याचा स्क्वेअर मायनस ए 18 स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 टाइम्स
बी इंटू सी, बी ची व्हॅल्यू 24, सी ची व्हॅल्यू 30. या पद्धतीनं सोडवायचं आहे. जर तुम्हाला साइन ए अपॉन 2 जर काढायचं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला यस चे फॉर्म्युले वापरावे लागतील. मग साइन ए अपॉन 2 याचा काय फॉर्म्युला आहे? एस मायनस बी इंटू एस मायनस सी डिव्हायडेड बाय बी सी. मग याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा फक्त. यस ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 36. 36 मायनस बी ची व्हॅल्यू आहे 24. त्याच्या पुढं 36 मायनस सी ची व्हॅल्यू आहे 30 डिव्हायडेड बाय बी इंटू सी म्हणजेच 24 इंटू 30. हे सोडवा, तुम्हाला याची व्हॅल्यू मिळेल. सेम याच पद्धतीनं तुम्ही, हे झाले पहिलं झालं, हे दुसरं झालं. कॉस ए अपॉन 2 काढा. या दोघांचा रेशो घेतला की तुम्हाला टॅन ए अपॉन 2 मिळते. साइन ए साठी साइन 2 थिटाचा फॉर्म्युला वापरा. साइन ए इक्वल टू कसं येणार? 2 साइन ए अपॉन 2 इंटू कॉस ए अपॉन 2. मग हे साइन ए अपॉन 2 तुम्हाला ऑलरेडी इथं मिळालेलं आहे. कॉस ए अपॉन 2 पण मिळाले, ती इथं वापरा म्हणजे तुम्हाला ही व्हॅल्यू फायनल मिळते. राहिलं एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. त्याच्यासाठी फॉर्म्युला वापरा 1/2 पी सी साइन ए. साइन ए तुम्ही इथं काढणारच आहे, तेच इथं वापरायचं आहे. बी आणि सी हे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहे, ते इथे यूज करा आणि हे सोडवा, फायनल आन्सर मिळते. फक्त हे सगळंच्या सगळं पूर्णपणे न्यूमरिकल कॅल्क्युलेशन मधलं आहे, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इन अ ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट. त्यांनी या 3 टर्म दिलेल्या आहेत आणि या तीनही टर्म इक्वल येतात हे सिद्ध करायचं आपल्याला. आपण बघू, त्यातली एक टर्म पहिल्यांदा लिहून घेऊ. बी प्लस सी मायनस ए इंटू टॅन ए अपॉन 2 दिस इज इक्वल टू, इथं मला यस ला ऍडजस्ट करायचं याच्यात. मग यस ला जर ऍडजस्ट करायचं असेल तर ए प्लस बी प्लस सी असं दिसलं पाहिजे. मग हे ए प्लस केलं, पुढं मायनस ए पाहिजे, मला मायनस ए आलं पाहिजे टोटल सोडवून, त्यामुळे इथं लिहितोय -2a. तर बघा बरं, ए -2a केलं की मायनस ए येणार, म्हणजे ही टर्म इथं बरोबर ऍडजस्ट केलेली आहे. आणि याच्या पुढं टॅन ए अपॉन 2 साठी हा फॉर्म्युला वापरा स्क्वेअर रूट मधला. त्याच्यामध्ये बघून घ्या काय काय टर्म्स आहेत. यस मायनस बी, यस मायनस सी डिव्हायडेड बाय एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए असा फॉर्म्युला आहे. तोपर्यंत ही जी पूर्ण टर्म आहे ए प्लस बी प्लस सी, त्याला लिहितोय 2s, पुढे आहे -2a इंटू स्क्वेअर रूट मध्ये एस मायनस बी एस मायनस सी डिव्हायडेड बाय एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए हे असेल. याला सिम्प्लिफाय करूया. याचं सिम्प्लिफिकेशन असं होईल, हे 2 त्याच्यातून कॉमन घ्या, इथे येणार एस मायनस ए, ही स्क्वेअर रूट मधली टर्म ऍज इट इज, नो चेंज. हे असेल. आता हे एस मायनस ए इथं आत स्क्वेअर रूटच्या आतमध्ये मला घ्यायचं आहे, म्हणजे याचा स्क्वेअर करून तुम्हाला पुढे पाठवावं लागेल. करूया आपण त्याचा स्क्वेअर. सो दिस इज इक्वल टू 2 इंटू स्क्वेअर रूट. आता बघा, ही टर्म वरती अंशात येणार आणि त्याचा स्क्वेअर करून घ्यावा लागेल तुम्हाला. ह्या बाकीच्या 2 टर्म्स ऍज इट इज, नो चेंज. छेद सुद्धा आहे असंच, त्याच्यामध्ये काही बदल नाही. मग याच्यामध्ये एक एस मायनस ए तेवढं कॅन्सल होईल आणि याचं सिम्प्लिफाईड
जे काही आहे शिल्लक राहिलेली टर्म सिंप्लिफिकेशन नंतर अशी दिसेल. ही तुमची फर्स्ट टर्म आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1 लिहूया. काय होती बघा बरं. फर्स्ट टर्म ती होती बी प्लस सी मायनस ए इंटू टॅन ए अपॉन 2. आता दुसरी टर्म लिहून घेऊया त्याच्यात. हे बघा इथं आहे ती. एक टर्म आपण आता सिद्ध केलेली आहे. आता सेकंड टर्म लिहून घेऊ. त्याच्यासाठी सुद्धा तेवढंच येते का बघूया फक्त. सेकंड टर्म आहे सी प्लस ए मायनस बी इंटू टॅन बी मायनस 2 हे असं दिलेलं आहे. मग आता याच्यामध्ये परत एकदा इथं मी पूर्ण टर्म ऍडजस्ट करून घेणार आहे. मग इथं लिहितोय ए प्लस बी प्लस सी. पुढं किती लिहिलं पाहिजे. -2b लिहिलं पाहिजे. आणि टॅन बी अपॉन 2 साठी हा फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे. मग टॅन बी अपॉन 2 साठी यस मायनस ए इंटू यस मायनस सी डिव्हायडेड बाय यस इंटू ब्रॅकेट यस मायनस बी हे असेल. याच्यासाठी परत एकदा 2s लिहितोय. मग 2s -2b इंटू स्क्वेअर रूट मध्ये काही चेंज नाही आता सध्या तरी. ते आहे असं मांडून टाका. हे असेल. त्याच्या पुढचं सिम्प्लिफिकेशन आता हे 2 कॉमन घ्या. 2 कॉमन घेतल्यानंतर शिल्लक राहते यस मायनस बी. स्क्वेअर रूट अजून सुद्धा आहे असंच. परत एकदा हे यस मायनस बी मला इथं ब्रॅकेटच्या आतमध्ये पाठवायचं आहे. तर त्याचा स्क्वेअर करावा लागेल आणि स्क्वेअर करून मग त्याला आत पाठवलं पाहिजे. सो दिस इज इक्वल टू 2 आहे असंच ठेवतोय इंटू स्क्वेअर रूट ऑफ यस मायनस बी चा स्क्वेअर इंटू एस मायनस ए एस मायनस सी हे आहे असंच ठेवा. डिव्हायडेड बाय मध्ये यस इंटू यस मायनस बी. याच्यातलं एक यस मायनस बी कॅन्सल होईल. आता बघा याच्यामध्ये काय काय राहते. यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी डिव्हायडेड बाय यस. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. टर्म काय होती ती परत एकदा मांडूया. सी प्लस ए मायनस बी इंटू टॅन बी अपॉन 2. मग इक्वेशन 1 बघा बरं तेच आहे का. हे बघा हे इक्वेशन 1. असं सेम इक्वेशन 2 पण आहे. मग याच पद्धतीने डायरेक्ट तुम्ही आता सिमिलरली लिहू शकताय थर्ड टर्म साठी. सिमिलरली ही थर्ड टर्म घेतोय आता याच्यातली ए प्लस बी मायनस सी इंटू टॅन सी अपॉन 2 दिस इज इक्वल टू 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी डिव्हायडेड बाय यस. इक्वेशन नंबर 3. मग फ्रॉम 1 2 अँड 3 त्यांना फक्त इक्वेट करून घ्या. देअरफॉर फ्रॉम 1 2 3 हे फक्त एकत्र सगळं मांडून घ्या. काय काय बघा. बी प्लस सी मायनस ए इंटू टॅन ए अपॉन 2 दिस इज इक्वल टू सी प्लस ए मायनस बी इंटू टॅन बी अपॉन 2 दिस इज इक्वल टू ए प्लस
बी मायनस सी इंटू टॅन सी अपॉन टू, या पद्धतीने हे प्रूव्ह होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम. इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट, साईनच्या या 3 टर्म प्रोडक्ट मध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्याचं फायनल इक्वेशन हे असे येते. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग त्यांचे हे जे स्क्वेअर रूट मधले जे फॉर्म्युले आहेत ते वापरून घेऊ त्याच्यामध्ये आणि सिम्प्लिफाय करू. शेवटी कुठेतरी एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी वगैरे सुद्धा आपल्याला वापरावं लागेल. LHS लिहून घेतो. साइन ए अपॉन 2 साइन बी अपॉन 2 इंटू साइन सी अपॉन 2. आता ह्यांचे फॉर्म्युले तेवढे वापरा स्क्वेअर रूट मधले जे काय आहेत ते. मग साइन ए अपॉन 2 याचा फॉर्म्युला आहे एस मायनस बी इंटू एस मायनस सी डिव्हायडेड बाय बी सी. हा असा फॉर्म्युला आहे. मग सेम याच पद्धतीनं तुम्ही पुढचे सगळे फॉर्म्युले वापरू शकताय. ए असताना इथं बी आणि सी आहे. मग बी असताना एस मायनस एस मायनस सी डिव्हायडेड बाय मध्ये ए सी येणार इंटू स्क्वेअर रूट ऑफ साइन सी अपॉन 2 साठी एस मायनस बी डिव्हायडेड बाय ए बी येणार. या सगळ्यांना आता एकाच स्क्वेअर रूट मध्ये घेऊया आणि टर्म्स बघूया काय काय ते. एस मायनस ए 2 वेळा आहे त्यामुळे तुम्ही इथे एस मायनस ए चा स्क्वेअर लिहू शकताय. त्याच पद्धतीने एस मायनस बी चा स्क्वेअर एस मायनस सी चा स्क्वेअर हे असेल. डिव्हायडेड बाय मध्ये पण बघून घ्या. ए 2 वेळा आहे, बी 2 वेळा आहे, सी 2 वेळा आहे, त्यामुळे ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर हे असं लिहू शकताय. त्याच्या पुढे आता स्क्वेअर रूटच्या आत सगळ्यांचेच स्क्वेअर्स आहेत त्यामुळे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर हे काढून टाकूया. एस मायनस एस मायनस बी एस मायनस सी डिव्हायडेड बाय ए बी सी हे असेल. आता याला फक्त अंशाला आणि छेदाला यस न मल्टिप्लाय करतोय. यस इंटू ब्रॅकेट यस मायनस एस मायनस बी एस मायनस सी आणि छेदामध्ये ए बी सी इंटू यस हे असं लिहितोय. हा जो अंश तयार झालेला आहे हा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी चा फॉर्म्युला आहे. फक्त तो कसा आहे फॉर्म्युला ते तेवढं बघा. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू, तो स्क्वेअर रूट मध्ये आहे. स्क्वेअर रूट मध्ये यस इंटू यस मायनस एस मायनस बी एस मायनस सी. मग इथं तेच टर्म आहे फक्त स्क्वेअर रूट नाही आहे. देअरफॉर LHS इक्वल टू, तुम्ही याला काय लिहू शकताय, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी त्याचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय ए बी सी इंटू एस हेच त्याचं RHS आहे. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. या पद्धतीनं हे पण सिद्ध होईल.